श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. नमस्कार. कैसा बनाया? मग तुम्ही म्हणाल तन्मयला काय झालं? क्या बनाया? तुम्ही एज्युकेशन सिस्टीम मधनं आमच्या संस्कृतीचा, आमच्या ऐतिहासिक घटनांचा धडा काढायचा प्रयत्न कराल तर आम्ही कलाकृतीतून ते तरुणाईपर्यंत आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि हे धारिष्ट धरलं आणि उचललं ते महेश मांजरेकरांनी. महेश मांजरेकर कृत आणि जेनेलिया देशमुख कृत, माफ करा, जेनेलिया रितेश देशमुख कृत हा पिक्चर. तुम्हाला कळलं असेल मी कशाचा रिव्ह्यू करायला आज तुमच्या समोर आलीये. शिवाजी या चित्रपटामध्ये पहिली गोष्ट तर हा पिक्चर बघण्याची कारण, माफ करा, हा चित्रपट बघण्याची कारण आहेत 100 आणि हा चित्रपट न बघण्याची कारण आहेत 0. आणि माझ्याकडून याला पहिले स्टार विचाराल तर 5 पैकी किंवा 10 पैकी जे तुम्ही गणत असाल, 10 पैकी 10 आणि 5 पैकी 5 मी का म्हणेन याला असंख्य स्टार आहेत. कारण मातबर स्टारच भरलेले, 7 स्टार नाही, 10 स्टार नाही, स्टारवर स्टार भरलेला हा चित्रपट आहे. स्टारची मंडई जवळजवळ चित्रपटात या स्टार्सची मांदियाळीच आहे असं म्हणताय. पहिली गोष्ट, पहिला नंबर 1 आदिल शहाची बाई विद्या बालन. नंबर 2 शंभूराजे म्हणजे शहाजी राजांचा मोठा मुलगा, बच्चनचा मुलगा, बच्चनचा सुपुत्र म्हणजे अभिषेक बच्चन. नंबर 3 नायक नाही खलनायक हूं मैं. त्या खलनायकाच्या भूमिकेतला मोठा खलनायक म्हणजे ऑफकोर्स लगेराम मुन्नाबाई. अफजल खानाची भूमिका कोणी केली तर संजय दत्त. दत्तगुरूंचा ज्याच्यावर वरदहस्त आहे असा संजय दत्त, त्यांनी ही भूमिका अत्यंत अप्रतिमपणे वठवली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जिजाऊ. माँ जिजाऊंच्या भूमिकेत आहे पहला पहला प्यार है, पहली पहली मैंने प्यार किया चित्रपटाची नायिका भाग्यश्री. आणि जिजाऊंची भूमिका तिने अत्यंत सुंदरपणे वठवली. आणि तिचे पती म्हणजे शहाजी राजांच्या भूमिकेत आहे अगेन. घाटी हा शब्द सगळ्यांना आदबीनी घ्यायला लावणारा चित्रपटाची लाट उसळली होती. मी शिवाजी राजे भोसले चित्रपटाचा नायक सचिन खेडे. एवढी चित्रपटात स्टार्सची मांदियाळी असताना हा चित्रपट पडेलच कसा किंवा पडूच कसा शकतो याचा तुम्ही विचार करा. याचा तुम्ही प्रेक्षक म्हणून सजगपणे सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार. आणि कथानकाबद्दल बोलायचं झालं तर कथानक अक्षरशः अप्रतिम दिलेलं आहे. तुम्ही चित्रपट बघाल त्यात प्रकरण 8 आहेत. पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तिसरं प्रकरण, चौथं प्रकरण हे सगळ्यांना माहीत असलेला इतिहास आहे. पहिल्या प्रकरणातला इतिहास हा थोडा कर्नाटक बाजूचा आहे, त्यांचा बालपण आहे. मग नंतर बंगळूर, मग त्याच्यानंतर पुणे, पुण्यातनं मग जावळी, जावळीच्या नंतर पुढे कसा हा प्रतापगडावर किल्ला, प्रतापगड आणि राजगडावर हा कसा किल्ला जिंकले. नंतर ते किल्ले जिंकत 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 कधी कधी बुद्धिबळाचा वापर करून जिथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात तो धडाच होता, जो धडा एज्युकेशन सिस्टीम मधनं काढण्यात आला. त्यात त्यांनी कलाकृतीतनं दाखवलं की शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे संगीत. आता तुम्ही विचार कराल मग असं तन्मय एवढं डिटेल्स सांगते तर संगीत कोणाचं असेल? 2 भावांचं आहे. कारण जेव्हा रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन म्हणजे शंभूराजे म्हणजे संभाजी आणि शिवाजी भेट होते की आपल्या वडिलांना अटक केलीये, आदिलशहानी आपल्या वडिलांना कैदबंद केलेलं आहे, तेव्हाची त्यांची भेट आणि त्याच्या बाजूचं वाजणारं पार्श्वसंगीत हे वादनातूनच कळतं की कोणाचं आहे. अजय आणि अतुल या जोडी. आणि त्यानंतर अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख यांची सून, यांची स्नुषा.
म्हणजे जेनेलिया रितेश देशमुख तिने सईबाईची वठवलेली भूमिका अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे त्याचे राहिल आणि रिया हे 2 मुलं त्यांचा या चित्रपटात असलेला सहभाग हा वाखाणण्याजोगा आहे. त्यानंतर अजून देशमुख परिवाराचं तर कौतुक आहेच, पण विलासराव देशमुखांची पत्नी यांचं ह्या पिक्चरला असलेलं पाठिंबा हा तर तुम्ही बोलूच शकत नाही. कारण राजकीय बॅकग्राऊंड मधनं, सांस्कृतिक बॅकग्राऊंड मध्ये आलेला हा कलाकार आणि त्याला मोठं पाठबळ मिळालं ते म्हणजे मांजरेकरांचं. मांजरेकर शाहीचा हा चित्रपट आहे हे कशानं कळतं, जेव्हा रितेश देशमुखची एंट्री होते आणि त्याला मुजरा करण्यासाठी आपल्याला दिसतो तो म्हणजे सगळ्यांचा लाडका मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव. तिथेच कळतं की हा मांजरेकर शाही चित्रपट आहे. बघा, मी कोणाला नावं ठेवत नाहीये, कारण नावं ठेवण्यासारखा हा चित्रपट केलेलाच नाहीये. त्यांनी एक उत्तम प्रयत्न केला आणि तो प्रयत्न कसा आहे तर सावरकरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांची जी आरती आहे त्या आरतीमधलं वाक्य मला इथे आठवतंय. आर्यांच्या देशावरील लेंछांचा घाला, आला आला सावध हो शिव भूपाला, सद्गतिता भूमाता दे तुझा हा केला, करुणार व भेदुनी तव हृदय नका गेला. हे ज्यांनी लिहिलं त्या सावरकरांचे करच देशाला वाचवण्यासाठी होते. ते स्वातंत्र्य काळ आणि शिवाजी महाराजांची तलवार ही भवानी मातेसमोर स्वराज्याची कशी लेखणी बनली हे लोकमान्य टिळकांनी दाखवलं. पण टिळक, सावरकर यांचे आदर्श जे होते ते शिवाजी महाराज, आणि ते कसे होते याचं उदाहरण रितेश देशमुखनी अक्षरशः हुबेहूब वठवलेलं आहे. आणि संपूर्ण चित्रपटाची निर्मितीची बाजू, निर्मिती, प्रोडक्शन, दिग्दर्शन आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटाचं व्यवस्थापन, या चित्रपटाचं साऊंड इंजिनिअरिंग, या सगळ्या बाजूंच्या स्तरावर ह्याला 10 पैकी 10 स्टार देण्याइतका हा चित्रपट आहे. मग तुम्ही म्हणाल 1 मे कामगार दिनालाच का केला? कारण महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. जिथे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला आहे, त्यामुळे मराठी काय, हिंदी काय, तेलुगू काय आणि तमिळ काय, सगळ्या भाषांमध्ये हा मराठी माणसाने काढलेला चित्रपट कसा हा मोठ्या प्रमाणात गाजतो हे संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश नाही, जगात युद्ध चालू असेल तरी वैश्विक स्तरावर हा चित्रपट किती गाजेल हे सगळेच पाहतात. या पिक्चरला माझ्याकडनं 10 पैकी 10 स्टार्स. आणि महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, तुम्ही म्हणाल आता तन्मयनी कीर्तन आवर्त घेतलं. कीर्तन आवर्त घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही म्हणाल हा चित्रपट का पाहावा, याचं महत्वाचं कारण सांगितलंच नाही. आता कहाणी ट्विस्ट आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महालाच्या भूमिकेत आहे दस्तूर खुद्द सलमान सलीम खान. आणि सलमान सलीम खान यांनी हा चित्रपट जीवा महालाच्या भूमिकेने अत्यंत वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. कारण जेव्हा शिवाजी आणि जीवा भिडतात मुघल सैनेला तेव्हा काय होतं आणि तेव्हा कसं रामराज्य येतं हे त्यांनी दाखवलं. म्हणून तुम्हाला म्हटलं तसं की रामो राज्यमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामे नामेता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः, रामा नास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्म्यहं, रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम माम उद्धरो. असं रयतेचा उद्धार करण्यासाठी प्रत्येक वेळी स्वराज्याची तोरण बांधण्यासाठी कोण येतं तर आमचा शिवबा येतो. नुकतंच शिवाजी महाराजांनी त्यांचं कार्य केलं नाही, तर जेव्हा जावळी जिंकण्याची वेळ आली तेव्हा ते स्वतः घुसले. हे एक रितेश देशमुखनी चांगल्या पद्धतीने दाखवलं. इथे दिग्दर्शकाचं आपल्याला बाजू दिसते, दिग्दर्शनाची उत्तम बाजू वठवल्याचं उदाहरण दिसतं. त्याचप्रमाणे जावळी जिंकली आणि त्याच्यानंतर जेव्हा वाघ नख त्या संजय दत्ताच्या पोटात घालून त्याचा काळीज बाहेर काढताना आपल्याला दिसतं, त्यामध्ये जेव्हा रितेश देशमुखची भूमिका दिसते, त्याच्या डोळ्यातनं आलेलं पाणी दिसतं, त्याचे कलेचे बारकावे दिसतात, त्याच्या अभिनयाचे कंगोरे दिसतात. पण कंगोरे त्याचे बघण्यापेक्षा त्यांनी जे अभिनय आणि एवढी मोठी भूमिका वठवली, मी तर म्हणेन जी विकी कौशलनी संभाजी चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेचा अभ्यास करून वठवली
त्याच्यापेक्षा काही जास्त पटीने रितेश देशमुखने शिवाजी महाराजांचा अभ्यास करून ती भूमिका वठवली आणि त्याला 100 पैकी 100% न्याय दिलेला आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना विनम्र आवाहन आहे, बिंग पत्रकार, बिंग आर्टिस्ट आणि बिंग अभ्यासक, बिंग इतिहासाचे अभ्यासक सगळ्यांनी हा चित्रपट जरूर बघावा आणि मोबाईल्सवर, OTTवर, टीव्हीवर न बघता थिएटरमध्ये आपले पैसे घालून बघा. कारण आपण हिंदी चित्रपटांना 100 200 नाही 300 700 रुपये घालवतो. मराठी चित्रपटाला 300 रुपये तरी घालवा. मराठी चित्रपटाला मराठी माणूसच सुख आणू शकतो. एवढं आवाहन मी एक पत्रकार म्हणून तुम्हाला करीन. एवढं बोलून इथेच थांबते. पण एक लक्षात घ्या की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भगवंताने दिलेलं जे आपल्याला उदाहरण आहे, भगवंतानी दिलेलं वचन आहे, त्यामध्ये शिवाजी महाराज संपूर्णपणे स्वराज्यासाठी जागले हाच धडा या चित्रपटातनं मांजरेकर आणि संपूर्ण टीम आणि रितेश विलासराव देशमुख आणि संपूर्ण टीमने दिलेला आहे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.